नमस्कार मित्रांनो, मी ओंकार जाधव. हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि त्याची सुरुवात मी आमच्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या सानिध्यात करतोय. या वर्षीचं आकर्षण ठरलेलं गुरु शिष्याचं नातं सांगणारं शिल्प म्हणजे श्री भगवान शिव आणि सिद्धरामय्या. डोळ्याचं पारणं पिळणारे शिल्प यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण ठरतंय. हे मात्र खरं. गुरु शिष्याचं नातं काय असतं हे या शिल्पातून अधोरेखित होतं. मंदिरात आल्या आल्या गजाननाची सुंदर मूर्ती पाहून हात आपोआप जोडले जातात आणि मनातल्या मनात गजाननाचा गजर सुरू होतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 12व्या शतकातील हे मंदिर तलावाच्या मधोमध आहे. स्वतः सिद्धेश्वर महाराजांनी हे मंदिर वसवलेलं आहे याची प्रचिती तुम्हाला पावलोपावली जाणवते. मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा आणि त्यानिमित्ताने महाराजांच्या चरणी माझं पुस्तक ठेवण्याचा हा शिवयोग म्हणावा. मंदिरातील सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. आपसुकच तोंडातून सिद्धेश्वर महाराज की जय असे उद्गार निघाले. जय सिद्धरामय्या, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज सोलापूरच्या पावनभूमीत म्हणजे सिद्धेश्वरांच्या आपल्या भूमीत मी आज आलेलो आहे. आज येण्याचं प्रमुख कारण आणि उद्दिष्ट हे आहे की येत्या 26 जानेवारीला ड्यूक स्नोज लोणावळा येथे एक आम्ही मोहीम आयोजित केलेली आहे, धाडसी मोहीम रॅपलिंग. ही जी मोहीम आहे ती मी सिद्धेश्वर महाराजांना आणि सोलापुरातील 4 हुतात्म्यांना मी अर्पण करत आहे. मोहीम जरी धाडसी असली तरी श्री सिद्धेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज कायम पाठीशी असतात. याच मंदिराच्या परिसरात आम्ही लहानपणी आईवडिलांसोबत मित्रांसोबत पळत पळत येत होतो. ते दिवस आठवले आणि डोळ्यातून पाणी तरळू लागले. आणि प्रत्येक सोलापूरकर माझं हे वाक्य रिलेट करू शकतो. सोलापूरकरांनो, तुमच्याही काही आठवणी असतील सिद्धेश्वर मंदिर व सभोवतालच्या परिसराच्या तर कमेंट बॉक्स